अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटना प्रकरणी 15 पानांचा अहवाल समोर. इंधन पुरवठा बंद पडल्यामुळे दोन्ही इंजिन्स हवेतच बंद पडल्यानं अपघात. अहवालातून माहिती उघड. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश. हा ऐतिहासिक, अभिमानास्पद, गौरवशाली क्षण असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. विरोधकांच्या सभात्यागानंतरही महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत मंजूर. तर विधेयक रद्द करण्याची विरोधकांची मागणी. विधेयकावरती सही करू नका, राज्यपालांना विनंती करणार असल्याचं दानवेंचं विधान. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असल्यामुळे दुरुपयोग सुरू. जनसुरक्षा विधेयकात नक्षलवाद असा उल्लेख सुद्धा नाही. कायद्याचं नाव जनसुरक्षाऐवजी भाजप सुरक्षा ठेवावं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेल्या फहीम खानला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. सोमवारनंतर कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई विमानतळ कामाची करणार पाहणी. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचीही पाहणी करणार असल्याची माहिती. नवी मुंबईतल्या ईडब्ल्यूएसच्या 791 घरांचा घोटाळा प्रकरणी भाजप आमदार विक्रांत पाटलांकडून लक्षवेधीद्वारे घोटाळा उघड. मंत्री उदय सामंतांनी समिती स्थापन करण्याचे दिले आदेश. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवारांविरोधात ईडीकडनं पुरवणी आरोपपत्र. कन्नड साखर कारखाना लिलाव प्रक्रियेत घोटाळ्याचा ईडीचा आरोप आहे आणि रोहित पवारांची याआधी सुद्धा 2 वेळा ईडीकडनं चौकशी झालेली आहे. आणि आता पुन्हा एकदा आरोपपत्र दाखल झालंय. बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळ्याचा आरोप रोहित पवार यांच्यावरती आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती. प्रणाली, आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आता ईडीकडनं जे पुरवणी आरोपपत्र दाखल झालंय त्याबद्दल काय माहिती? आपल्याला माहिती आहे की रोहित पवार यांना यापूर्वी 2 वेळेला ईडीनं चौकशीसाठी बोलवलं होतं. रोहित पवार यांची बारामती अॅग्रो नावाची जी कंपनी आहे, या कंपनीनं बुडीत असलेली कन्नड सहकारी साखर कारखाना जो आहे त्याचा लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये 50 कोटींच्या मालमत्तेचा त्याच्यामध्ये घोटाळा झाला असल्याचं यापूर्वी चर्चा होती आणि त्या दृष्टीने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलवलेलं होतं. इतकंच नाही तर बारामती अॅग्रो ही जी कंपनी आहे या कंपनीच्या जी 50 कोटीची जी मालमत्ता आहे ती सुद्धा ईडीनं जप्त केलेली होती. मध्ये बराच कालावधी गेलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा रोहित पवार यांच्या विरोधामध्ये पुरवणी आरोपपत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे. याचा अर्थ ईडीला काही नवे पुरावे आढळलेले असतील किंवा नवीन तपासामध्ये काही बाबी पुढे आलेल्या असतील ज्याचा अंतर्भाव त्यांनी या नवीन पुरवणी आरोपपत्रामध्ये दाखल केलेला आहे. म्हणजे प्राथमिक एक आरोपपत्र दाखल केलं जातं आणि नंतर पुढे चौकशी किंवा तपास करत असताना नवीन बाबी ज्या काही समोर येतात त्यांचा अंतर्भाव या पुरवणी आरोपपत्रामध्ये केला जातो आणि त्या दृष्टीनं नवीन काही माहिती ईडीला मिळाली असल्याचं दिसून येतं आणि म्हणून त्यांनी हे पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. नेमकं या कोणकोणत्या बाबी याचा खुलासा अजून झालेला नाहीये, परंतु पुढच्या काही वेळामध्येच आपण रोहित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याकडून काय अधिकची माहिती मिळते ते बघू. कालपर्यंत आपण बघितलं होतं की रोहित पवार हे अधिवेशन सुरू असल्यामुळे मुंबईतच होते, त्यामुळे आज नेमके ते कुठे आहे याबाबतची माहिती घेऊन या आरोपपत्रांमध्ये नवीन काय गोष्टी आढळून आलेल्या आहे याबद्दलचा खुलासा त्यांच्याकडून होऊ शकेल. बिलकुल प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी तसंच
तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जागतिक वारसा समितीचं 47वं अधिवेशन युनेस्कोच्या मुख्यालयात सुरू आहे. याच अधिवेशनात महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलेला आहे. याआधी महाराष्ट्रात एकूण 5 जागतिक वारसा स्थळं घोषित करण्यात आली होती. यात अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पश्चिम घाट यांचा समावेश आहे. आता शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे 12 गडकिल्ले कोणकोणते हे गडकिल्ले आहेत जे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये त्यांचा समावेश झाला, आपण ते पाहूयात. सगळ्यात पहिले आहे सिंधुदुर्ग. त्यानंतर सिंधुदुर्ग या किल्ल्याचं तर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नाव आहे. त्यानंतर रायगड किल्ल्याचं देखील नाव आहे. लोहगड हा किल्ला देखील यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर पन्हाळा, आणखीन एक किल्ला विजयदुर्ग. महाराष्ट्रातले तब्बल 11 किल्ले, त्यातला एक विजयदुर्ग. आणि त्यानंतर शिवनेरी या किल्ल्याचा देखील जागतिक वारसा म्हणून त्याला घोषित करण्यात आलेला आहे. युनेस्को समितीकडून वारसा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. शिवनेरी या किल्ल्याचा देखील त्यामध्ये समावेश आहे. पुन्हा एकदा सांगते, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी आणि तामिळनाडूतल्या एका जिंजी किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे. आपल्या सर्वांकरता अतिशय ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. खरं म्हणजे किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड याच्यासहित साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे 12 किल्ले युनेस्कोकरता नॉमिनेट केले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 20 वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं आणि या 20ही देशांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरता मतदान केलं आणि एकमताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत. मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता, मराठी माणसाकरता, हिंदुस्थानकरता, छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे, अतिशय गौरवाचा हा क्षण आहे. आणि म्हणून मी संपूर्ण भारतवासियांचे आणि महाराष्ट्रातील 14 कोटी लोकांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. विशेष आभार देशाच्या प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे मानतो. आणि त्याचसोबत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमचे मंत्री सांस्कृतिक कार्य आशिष शेलार असतील, आमचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे असतील, यांनी देखील अतिशय चांगली कामगिरी केली. यासोबत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, केंद्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य विभाग यांनी आपल्याला मदत केली. मी स्वतः सगळ्या जे काही ॲम्बेसेडर्स आहेत वेगवेगळ्या देशांचे त्यांच्यापर्यंत संवाद साधला आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये चांगली मदत केली. आणि म्हणूनच
आपण अशा प्रकारचा हा एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी करून घेऊ शकलो, म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. जागतिक वर्ल्ड युनेस्कोने हेही मान्य केलं, भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज पॅरिसमधल्या त्या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रांनी वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य असलेल्या हे मान्य केलं, त्याला समर्थन दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना मानांकन मिळालं जागतिक वारशाचं.